रूपा भवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ अध्यक्षपदी पुनश्च मल्लीनाथ लातुरे, सोलापूरचे ग्रामदेवी श्री रूपा भवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळांची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली। यात मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडले व या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता, मंदिर परिसर स्वच्छता, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे या सभेत ठरले। 2024 ते 2025 पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यात अध्यक्षपदी मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे यांची पुनश्च निवड करण्यात आली। खजिनदार प्रमोद पवार, सचिव जगदेव बंडगर, सदस्य प्रवीण कोनाळे, अरुण लातुरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली। सदर प्रसंगी तम्मा कोनाळी, रोहन लातुरे, पिंटू अंकल कोटे, संजय पवार, राजू पवार, सूरज पाटील, रेवण पागात, स्वप्नील पवार, ॲडव्होकेट चौरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थान भक्त मंडळ आज मितीला आपल्या मंडळामध्ये निवड होतं। गेल्या टर्मचं निवड ह्या वर्षी कायम करण्यात आलेली आहे आणि मंडळाचं काम असं आहे की रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळाचं काम मंडप आणि लाईटिंग आणि येणाऱ्या भाविकांना रांगेचे बॅरिकेडिंग वगैरे सर्व व्यवस्था रूपाभवानी देवस्थान भक्त मंडळ करतात। श्री रूपाभवानी देवस्थान भक्त तरुण मंडळ रजिस्टर नंबर F2108/1988 या संस्थेची सर्वसाधारण सभा नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत आज रोजी म्हणजेच 22/9/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली। या सभेमध्ये यात्रा व्यवस्थित पार पाडणे, सुरळीत पार पाडणे, भक्ताचं कसं रक्षण होईल या उद्देशाने यात्रा पार पाडणे या विषयात मंजुरी देण्यात आली। आणि जो मेन विषय होता कार्यकारिणी बदलाचा, तो विषय म्हणजे गेल्या वर्षीची बॉडी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या बॉडीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष म्हणून संताजी भोळे आणि सचिव म्हणून जगन्नाथ बंडगर आणि सहसचिव रवी आक्के, खजिनदार म्हणून प्रमोद पवार, आप्पासाहेब कोणाळी सहखजिनदार आणि शंकर जाधव सदस्य, रेवण सीताप बागात सदस्य, अरुण लातुरे सदस्य आणि राजू पवार सदस्य आणि प्रवीण कोल्हे हे सदस्य म्हणून हेच बॉडी कायम करण्यात आलेली आहे। आणि गेली 50 वर्षे ही संस्था नवरात्रात भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्याला यश आलेलं आहे।